नमस्कार. मी विनय गोसावी, हॅपीनेस कोच, कॉर्पोरेट ट्रेनर. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. माझ्या विचारांचा रिमोट कंट्रोल माझ्या हाती या कार्यशाळेच्या 4थ्या दिवसामध्ये. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार की आपण 3 दिवस एकत्र आहोत आणि या 3 दिवसाच्या प्रवासामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रक्रिया आहेत, तंत्र आहेत आणि मानसिकता आहे यावर आपण काम करतोय. तर 4थ्या दिवसाला आपण सुरू करतो. याचा विषय देखील खूप महत्त्वाचा आहे. खूप प्रभावी पद्धतीनं आपल्या जीवनाला सकारात्मक बदल देणारा आहे. तर याआधीचे 3 दिवसामधला काही ग्रोथ वर्क किंवा एखादा व्हिडिओ तुमचा कंप्लीट करायचा राहिला असेल तर माझी विनंती आहे, माझा आग्रह आहे की तुम्ही कृपया तो पूर्ण करा, जेणेकरून हे जे 5 दिवस आपण ठरवलेत की स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायचे, त्याला आपण योग्य रीतीनं न्याय देऊ शकू. तर चला मग, आपल्या सगळ्यांना एक नेहमीच इच्छा असते की माझं जीवन वेगवेगळ्या स्तरावर समृद्ध व्हावं आणि नेमकं समृद्धीसाठी आणखीन काही गोष्टी आवश्यक आहेत हे आपण समजून घेऊया. आणि या अत्यंत सहज पण प्रभावी आहेत. त्यामुळं बऱ्याचदा आपण सहज वाटणाऱ्या गोष्टी लाईटली घेतो, म्हणजे आपण गृहीत धरतो. पण काही सहज पण प्रभावी तंत्र आहेत ज्या जर आपण नियमितपणे आपल्या जीवनात, मग ते पर्सनल लाईफ असू दे, प्रोफेशनल लाईफ असू दे किंवा आणखीन कुठला तुमचा एखादा महत्त्वाचा एरिया असेल जीवनामध्ये, तर त्या ठिकाणी आपण याचा वापर केला तर नक्कीच आहे की ही जी तंत्र आहेत आणि केवळ नुसती टेक्निक्स नाही आहेत, ही स्वतःच्या आपल्या जीवनाशी खूप जोडली गेली आहेत, जर आपण योग्य रीतीनं त्याच्याशी जोडलं गेलो तर. कारण आपल्याला जीवनामध्ये काही गोष्टी प्रकट करायच्या आहेत. जसं रेडिओ पूर्वीच्या काळी आपण तो हातानं ट्यून करायचो आणि त्याचे स्टेशन जे असायचं, त्या पॉईंटमध्ये जर आपण बरोबर रेडिओ सेट केला तर मग आपल्याला योग्य चांगली आकाशवाणी किंवा इतर काही आहेत जे स्टेशन, ते ऐकायला मिळायचं. आणि आता देखील आपण तो सेट करतो डिजिटली. पण सांगायचं येतोय की जर आपण योग्य रीतीनं जर रेडिओ सेट केला योग्य पॉईंटवर, तर आवश्यक जे आपल्याला अपेक्षित फ्रिक्वेन्सी आहे, जी अपेक्षित रेडिओ स्टेशन आहे आकाशवाणी, ते ऐकायला मिळतं. तसंच आपल्याला आपल्या मनाची देखील वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी, वेगवेगळ्या व्हायब्रेशननं आपण ऑपरेट होत असतो. जर आपण काळजीचे, भीतीचे, नकारात्मकतेचे, राग करण्याचे, चिडचिड करण्याचे किंवा स्वतःलाच नावं ठेवण्याचे व्हायब्रेशन्स देत असू, तर जे आपण देतो ते आपल्याला मिळतं. मग आपल्याला तेच गोष्टी होताना दिसतील. जर आपल्याला सतत उणीव जाणवत असेल, कमतरता जाणवत असेल, काय नाही आहे हे जाणवत असेल, तर भविष्यात देखील आपल्याला मिळाल्या गोष्टी तरी अजून काही नाही आहे अशी हुरहुर लागू शकते. त्यामुळे या ज्या व्हायब्रेशन्स आहेत या आपल्या जीवनामध्ये आपल्या नकारात्मकता आणत असतात किंवा असंतुष्टी आणत असतात, अनहॅपीनेस आणत असतात. आणि यासाठीच खूप महत्त्वाचं आहे की मी ऑब्झर्व करणं आणि शिफ्ट करणं की कुठल्या व्हायब्रेशननं मी ऑपरेट होतो. असं देखील म्हटलं जातं की ज्या व्हायब्रेशननं ऑपरेट होतोय आपण, मग ती पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, त्यावेळी त्या क्षणाला जे त्या व्हायब्रेशनला ऑपरेट होत आहेत, त्या नेटवर्कमध्ये जे आहेत त्या व्हायब्रेशनच्या, ते सगळ्या एनर्जीशी आपण जोडले जातो त्या विचाराच्या याच्यात. त्यामुळे किती मोठी गोष्ट ही आहे की आपण स्वतःच्या व्हायब्रेशन्स शिफ्ट करणं. आणि अर्थात परत स्वतःला खूप आपल्याला वी नीड नॉट बीट आवरसेल्व्हज. आपण स्वतःला खूप त्यासाठी त्रास देण्याची गरज नाही, स्वतःला मारून मुटकून ती करण्याची गरज नाही. उलट ही आनंदाची प्रक्रिया आहे की मी आता पॉझिटिव्ह बदलायला तयार आहे. तर त्याला तर मग आणि कोणती तंत्र आहेत जी आपल्या जीवनामध्ये आणखीन समृद्धी आणू शकतात, आणखीन समृद्ध जीवन तयार करू शकतात, ते आपण पाहणार आहोत थोडक्यामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं प्रभावी टेक्निक आहे समृद्ध जीवनासाठी, ते म्हणजे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. मी तर म्हणेन याच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. कारण हा एक विशेष गुण आहे जो माणसाला माणुसकीची जाणीव देतो. आज जर मी विचारला प्रश्न की आपल्याकडे काय नाही आहे, तुमच्याकडे काय नाही आहे, माझ्याकडे काय नाही, याची यादी काढा, आपल्याला कदाचित कागद पुरे पडणार नाहीत. की आपण बऱ्याचदा हे करू
की अरे ही गाडी माझ्याकडं नाही आहे, हे कपडे माझ्याकडं नाही, ह्या ब्रँडच्या या वस्तू माझ्याकडं नाही आहे, हे गॅजेट माझ्याकडं नाही आहे, हे फर्निचर माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे ही नोकरी नाही आहे, मी अजून या या देशांना गेलो नाही आहे. आणि डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी सतत आपल्याला ही जाणीव करून दिली जाते, त्या वस्तू जशा रीतीने मांडल्या जातात किंवा जाहिरात ज्या पद्धतीने केली जाते, सतत आपल्याला ही जाणीव करून दिली जाते की मोबाईलचं हे मॉडेल नसेल, हे फीचर नसेल तर तुमच्याकडे काहीच नाही आहे. तुम्ही जर असे दिसत नसाल, असे तुमच्याकडे वस्तू नाही आहेत, तर तुम्ही काहीतरी मिस करतायत. तर त्याला सायकोलॉजीत पण आपण म्हणतो फोमो, फिलिंग ऑफ मिसिंग आउट, ही संकल्पना वाढती आहे की माझ्याकडे काहीतरी मी मिस करतोय. आज आपल्याला भरपूर गोष्टी मिळत आहेत, पण आपल्याला असं वाटतं अरे नाही, मी तिथे असतो तर आत्ता छान असतो. हे लॉकडाऊन असेल तर मी आत्ता या ठिकाणी असतो तर मी आनंदी असतो. एखादं आपण एन्जॉय करण्यासाठी पण एखाद्या ठिकाणी जातो, नाही त्या हॉटेलमध्ये गेलो असतो, तो दागिना घेतला असता, ती गाडी घेतली असती. तर याला म्हणतात फोमो किंवा फिलिंग ऑफ मिसिंग आउट. काहीतरी आपल्याला मिसिंग करतोय. किंवा दुसरा पण म्हटलं जातं की प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. एक पदार्थ घ्यायला झालं तर इतकी व्हरायटी आहे, एक कपडा घ्यायला झालं तर इतकी व्हरायटी आहे, प्रत्येक बाबतीत व्हरायटी आहे आणि आपण कन्फ्यूज होतो. पण त्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विसरतो की जे मिळाले त्याप्रती मी कृतज्ञ आहे का? जे मला सहज मिळतंय, की आज मी जिवंत आहे याबद्दलची कृतज्ञता. आपल्याला वाटतंय खूपच तात्विक होतंय, पण हे खरं आहे. जर आपण थोडंसं अंतर्मुख होऊन विचार केला तर मी जिवंत आहे. आजचा दिवस कित्येक लोक पाहत नाही आहेत आणि ते आज नाही आहेत. पण आज आपण जिवंत आहोत याचे आपण आभार मानतो का? आज उठल्या उठल्या मला एक नवीन दिवस मिळालेला आहे, त्याचे आपण आभार मानतो का? किंवा जवळचे जे लोक आहेत जे आपल्यासाठी झटत असतात, कदाचित बोलण्या वागण्यात त्यांच्या काहीतरी पॅटर्न वेगळे असतील, पण त्यांच्यामुळे आपल्या अस्तित्वात काही पॉझिटिव्ह फरक नक्कीच पडत असतो. पण त्याबाबत मी कृतज्ञ आहे का? अशा अनेक कृतज्ञतांबाबत आपण लिहू शकतो, पण आपण बऱ्याचदा त्याकडे सोयीस्कर रीतीनं दुर्लक्ष करतो किंवा आपल्या पॅटर्नमध्ये तो वेगळा येतो. मग कृतज्ञतेचा आणि समृद्धीचा काय फायदा आहे? असं म्हटलं जातं की जर आपल्याला त्वरित म्हणजे इन्स्टंटली हॅपी व्हायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग आहे कृतज्ञ होणं. कारण बऱ्याचदा आपण चिडचिड करत असतो की माझी गाडी नीट नाही आहे, माझी नाती नीट नाहीत, माझं आरोग्यासारखं तक्रार करत असतं, सरकार नीट नाही आहे, देशात काय काय चाललं आहे, प्रदूषण आहे, आरोग्याच्या गोष्टीमध्ये काही असंतुष्टी आहे. पण कृतज्ञता ज्यावेळी आपण व्यक्त करतो त्यावेळी आपण लगेचच माइंडफुल होतो. आपण वर्तमान स्थितीत येतो, अरे या गोष्टी माझ्याकडे आहेत. आणि असा जगामध्ये एक रिसर्च केलेला एका एक्सपर्ट्सनी, तर त्यामध्ये त्यांनी विचारलेलं की आनंदी बनण्यासाठी कुठले गुण आवश्यक आहेत. मग अनेक गुण निघाले, पण प्रकर्षाने 2 गुण त्यांना जाणवले की जे माणसाला आनंदी बनवतात. कारण बऱ्याचदा आपल्याला वाटतं की वस्तू मला आनंदी करतील, पण वस्तूंमध्ये आनंद देण्याची क्षमता नाही, वस्तूंमध्ये सुविधा देण्याची क्षमता आहे. आपण विसरतो की ती सुविधा देऊ शकतात. कारण त्याच वस्तू ज्या लोकांकडे आहे, जे आपल्याला स्वप्न आहे, ते लोक पण बऱ्याचदा दुःखी आढळतात. त्यामुळे वस्तू असणं आवश्यक आहे, ध्येय असणं आवश्यक आहे. पण त्यामध्ये जर आपण फक्त आनंद शोधला तर ते असून देखील काही वेळेला असमाधान आहे असं आपण पाहतो. पण ग्रॅटिट्यूड ही अशी गोष्ट आहे, कृतज्ञता, जी आपल्याला त्वरित आनंद देते. आणि व्हॉट एव्हर वी फोकस एक्सपांड्स, ज्यावर आपण लक्ष केंद्र करतो ते वाढतं. जर आपण कृतज्ञतेचा भाव, ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस, की आपण आभार, धन्यवाद, कृतज्ञता व्यक्त करत राहिलो. शब्द पण हा संस्कृतमध्ये खूप महत्त्वाचा आहे की कृतज्ञ. कृत म्हणजे केलेले आणि ज्ञ म्हणजे जो जाणीव ठेवतो, जो जाणतो. आणि त्याच्या उलटा असतो कृतघ्न, त्यानं केलेलं आहे त्याचाच तो त्याच्यावर काहीतरी त्याला त्याची जाणीव पण ठेवत नाही आणि उलटं त्याच्यावर त्रास द्यायचा प्रयत्न करतो. पण कृतज्ञतेच्या मानसिकतेतून अनेक चांगले गुण विकसित होतात आणि सगळे मोठे लोक, खऱ्या अर्थानं यशस्वी लोक, नेहमी आपल्या यशाचं, आपल्या अचीवमेंटचं श्रेय स्वतःपुरतं ठेवत नाही. मी एकट्यानं केलं, माझ्यामुळं हे झालं नाही, या लोकांमुळे मी आज इथंपर्यंत आहे. तो त्यांचा, म्हणून हे मोठे लोक मोठे असण्याचं कारण आहे की त्यांचं फाउंडेशन आहे ते योग्य गुणांवर अवलंबून असतं. मग कृतज्ञतेचा आणि काय फायदा आहे? अजून एक असा ऑब्झर्व केलेला आहे की जे लोक कृतज्ञ आहेत त्यांच्याकडे समृद्धी जास्त फ्लो होते चांगल्या रीतीनं आणि ते आनंदाचा अनुभव करतात. आणि दुसरा गुण लोकांना आढळला
त्या रिसर्चमध्ये, की जे इतरांची सेवा करतात. स्वतःच्या अ, चाकोरीच्या बाहेर जाऊन ते सेल्फलेसली सेवा करतात. निस्वार्थीपणे कुठलीतरी एखाद्या घटकाची सेवा करतात. मग ते अगदी एखाद्या प्राण्याला पाणी देणं किंवा चारा देणं असेल, ते कुठल्यातरी मोठं एन-जी-ओ चालवणं किंवा मोठं फाउंडेशन चालवणं, जी आपली क्षमता आहे, त्यात तो प्रश्न नाही आहे. पण काहीतरी सेल्फलेसली करणं. सो कृतज्ञता ज्यावेळी आपली एखादं वाहन दुरुस्त होतं खराब होतं, त्यावेळी आपण म्हणू शकतो, की "अरे, आज माझ्याकडे वाहन आहे." बऱ्याचदा आपल्याकडे पैशाची थोडी चणचण असेल, पण आपल्याला बिल देताना त्रास होतो. त्यावेळी आपण म्हणू शकतो, की "अरे, माझ्याकडे बिल देण्यासाठी पैसे आहेत. त्याबद्दल मी आभारी आहे." सगळ्यात महत्त्वाचं, की आज माझ्याकडे जे अवयव दिलेत, माझे डोळे आहेत, माझे कान आहेत, माझं शरीर आहे, हे मला कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणताही खर्च न करता मला असंच मिळालेलं आहे. त्याच्या एक पार्टची किंमत ज्यावेळी ॲडमिट होतो माणूस त्यावेळी कळते, की किती लाखो कोटी रुपये देऊन पण काही वेळेला ते परत करता येत नाही. त्यामुळं त्याचे आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट ज्याद्वारे आपण जिवंत आहोत ते म्हणजे श्वास. आपण सहज रीतीनं श्वास घेतो, सोडतो. झोपेमध्ये आपल्याला जाणीव पण नसते, की आपल्याला अलार्म लावायला लागत नाही. अरे, मी रात्री मध्ये उठून बघायला लागत नाही, मी श्वास घेतोय की नाही. तर ही इतकी सहज सुलभ प्रक्रिया आपल्याला निसर्गाने दिली आहे, पण त्याला पण आपण बऱ्याचदा ग्रँटेड घेतो, की ही आपल्याला दिलेली आहे. तर कृतज्ञता याची जाणीव आपल्याला एक उदार मन तयार करतं, एक चांगलं फर्टाईल लँड, सुपीक मन तयार करतं, ज्यात इतर आनंदाचे गुण आहेत ते वाढतात. त्यामुळे इव्हन तसे हार्मोन्स पण आपले फ्लो होत जातात, जे आनंदाचे हार्मोन्स आहेत. त्यामुळे खूप महत्त्वाचा आहे कृतज्ञतेचा भाव. आणि मगाशी जसं म्हटलं, की जी माणूस कृतज्ञ आहे, सो त्याला आणखीन कृतज्ञ बनण्याची संधी निसर्ग देतो किंवा विश्व देतं. कारण त्या त्या व्हायब्रेशनमधून आपण ऑपरेट होतोय. मग अजून संधी मिळतात. त्यामुळं आजच्या ग्रोथ वर्कमध्ये पण एक आहे, की आपल्याला यादी करायची आहे, की कुठल्या गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे. थोडा तरी भाग त्यामध्ये असूच शकतो, की ज्याबाबत आपण नक्की कृतज्ञ असू शकतो. आणि दुसरा ग्रोथ वर्क आहे, एक आहे यादी करणं, दुसरं आहे, की आज रात्री झोपताना कुठल्या 3 गोष्टींसाठी मी आजच्या दिवसभरात कृतज्ञ आहे. बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध झाल्यासारख्या पण वाटतील. पण कुठल्या 3 गोष्टी आहेत ज्याबाबत मी कृतज्ञ आहे. अगदी काहीही असेल, आज मला आवडता पदार्थ खायला मिळाला, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आज माझं एक चांगलं घर आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आज ही व्यक्ती, माझा बॉस मला नेहमीपेक्षा त्यानं मला चांगली ट्रीटमेंट दिली. काहीही असेल, छोटं-मोठं यात महत्त्वाचं नाही. सो फर्स्ट थिंग इज ग्रॅटिट्यूड. याच्याबद्दल बराच आणि बोललं जाऊ शकतं. पण प्रॅक्टिकली आपल्याला काय करायचं आहे, आपली कृतज्ञतेची मानसिकता डेव्हलप करायची आहे. कारण ब्लेम करणं सोपं आहे, जज करणं सोपं आहे, नावं ठेवणं, तिरस्कार करणं, निंदा करणं, पण त्यातून आनंद निर्माण होत नाही. असं म्हणतात, की आपल्याला चूक बरोबर सिद्ध करायचं का आपल्याला आनंदी व्हायचं हा आपला चॉईस आहे. त्यामुळं कृतज्ञता आपल्याला पटकन हॅपीनेसकडे आणते आणि एकदा आपण पॉझिटिव्ह हॅपी फिलिंगकडे गेलो, तर आपल्या जीवनामध्ये आणखीन पॉझिटिव्ह बदल होत जातात. सो कृतज्ञता महत्त्वाची आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची समृद्धीची मानसिकता आहे, ती म्हणजे अबंडन्स. अबंडन्स आणि स्केअरसिटी असे 2 मानसिकता आपल्याला आढळतात. स्केअरसिटी म्हणजे कमतरता आहे, काहीतरी उणीव आहे आणि अबंडन्स म्हणजे भरपूर आहे, प्रचूर आहे, सगळं काही भरभरून आहे. आपल्या मनामध्ये सतत लहानपणापासून कुठंतरी बिंबलं गेलेलं आहे, की सगळं काही कमी आहे. नोकरी करायला गेलं तर लाखो अर्ज होतात आणि शेकडो, हजारो सिलेक्ट होतात. म्हणजे नोकरीच्या संधी कमी आहेत. आपल्याला ज्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी जातो, नाही, नाही, हे आपल्याला परवडणार नाही, ही कमी आहे, हे या जगात कमी आहे. ऑइलचा साठा कमी होत चालला आहे. निसर्गामधल्या अनेक गोष्टी अर्थात कमी होत चालल्यात आपण बघतोय. पण त्याच बाजूनं आपण दुसरीकडं बघतोय, की कमतरतेची भावना, स्केअरसिटीची भावना. कारण आपल्याला सांगितलं असेल आपल्या घरामध्ये, की पैसे खूप कमी आहेत आपल्याकडे. पण आपण बघतो, की जगामध्ये तर पैशाची कमतरता नाही आहे, भरपूर आहेत. काही लोकांमध्ये आणि काही इतर भावना असतील ज्या कमतरतेच्या आहेत, लॅकच्या आहेत. तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, की उणीव आहे किंवा कमतरता आहे,
ही मानसिकतेत आहेत. निसर्गामध्ये खऱ्या अर्थानं ॲक्च्युली कुठेही दारं करडे आणि कुलपं नाही आहे. ते भरभरून निसर्ग देतो. सूर्यप्रकाश मिळत आहे, तो भरभरून मिळतो. श्वास सगळ्यांना भरभरून मिळत आहे. आणि ज्या ज्या गोष्टी निसर्गात आहेत, समुद्रामधलं पाणी कधी कमी होत नाही आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भरभरून आहे. कुठेतरी आपल्या मानसिकतेमध्ये कमतरता आहे, लॅक आहे. आणि ही उणीव किंवा कमतरता जितकी मानसिकतेत असेल, तितकी समृद्धी पण आपल्याला कमी प्रमाणात मिळते. पण खुले मनानं आपण समृद्धीची मानसिकता विकसित केली, तर आपल्या आयुष्यात पण अबंडन्स जो आहे, जी समृद्धी जी भरपूर असणे आहे, ती महत्त्वाची आहे. लुईस हे याला एक छान उदाहरण देतात, की जसं समुद्र आहे आणि तुम्हाला समुद्रातलं पाणी आणायचं आहे. तर पाणी आणण्यासाठी आपण वेगवेगळं माध्यम वापरू शकतो, की उदाहरणार्थ कोणी छोटासा पेला घेऊ शकतं, कोणी एखादा मग घेऊ शकतं, कोणी बकेट घेऊ शकतं, कोणी बॅरल घेऊ शकतं, कोणी टँक घेऊ शकतो पाण्याचा. आणि स्मार्ट माणूस काय करू शकतो, सरळ पाईपलाईनच लावून ती पाईपलाईननं पाणी आपल्याकडे आणू शकतो. आणि एवढं सगळं केलं तरी समृद्धी आहे, समुद्रातलं पाणी पाईपलाईन लावली तरी कमी होणार नाही आहे. म्हणजे काय, की कमतरता तिथे समुद्रात नाही आहे. आपण कुठलं माध्यम वापरतो त्यामध्ये मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे, की समृद्धीची मानसिकता विकसित करणं. आपल्याला असं कॉम्पिटिशन आपल्या नक्कीच काही प्रमाणात असू शकेल, पण काही मानसिकतेमध्ये आपण ही स्पर्धा भावना पाहत आहोत. तरी स्पर्धेच्या पलीकडे आपण माझ्यासाठी माझा कोटा भरपूर आहे, तो आपण जर जाणीव केली, तर ती समृद्धी आपण आकर्षित करू शकतो. जसं आपण मगाशी उदाहरण दिलं, की रेडिओचा चॅनल नीट सेट केला, तर ती फ्रिक्वेन्सी आपण आकर्षित करतो. तसंच समृद्धीची मानसिकता आपण सेट केली, तर आपल्याला भरभरून समृद्धी मिळू शकते. पण जर आपण समृद्धीची साधनं आणि सामुग्री जरी आपल्याकडं आली, पण ती मानसिकता नसेल, तर आपण त्या समृद्धीचा लाभ घेऊ शकणार नाही. लॉटरी जिंकलेल्या 70% अधिक लोकांमध्ये एक रिसर्च केला. त्याच्यात आढळून आलं, की 3 वर्षानंतर ते त्यांच्या पहिल्या स्थितीपेक्षा त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली. त्यांना कितीही लॉटरीत मिळाले असतील लाखो कोटी रुपये, तरी देखील असा ऑब्झर्व्ह केलेला आहे. याचं कारण असं आहे, की परिस्थितीत फरक झाला, पण मनस्थितीत फरक नाही झाला. कुठेतरी नाही हे संपतील, माझी योग्यता नसताना मिळालेत आणि हे त्याच्यामध्ये भीतीच्या, असुरक्षिततेच्या भावना जास्त त्याला मिळाल्या. त्यामुळं समृद्धीचा अर्थ आपल्याकडे किती आहे, हे महत्त्वाचं नाही आहे. आपण कसं ते साठवतो. जसं आज जपानमधले प्रसिद्ध एक तज्ज्ञ आहेत, केन होंडा म्हणून. त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे हॅपी मनी. ते पण सांगतात, की मनी आणि कॉन्शियसनेस, की पैसा आणि आपली मानसिकता याचा खूप संबंध आहे. आणि ती व्यक्ती तर अशी आहे, की ती 29व्या वर्षी रिटायर्ड झाली आणि जपानचे 20% लोक सर्व त्यांना फॉलो करतायत, की त्यांचे समृद्धीचे धडे आज जगभरात घेतले जातात, की पैशाकडे बघायचा हॅपी दृष्टिकोन. कारण बऱ्याचदा खूप पैसा असून पण लोक असुरक्षित आहे. कोणतरी घेऊन जाईल किंवा काहीतरी त्यामध्ये एक निगेटिव्हिटी असते, की त्यामुळे ही पैशाबाबत पण आणि समृद्धीचा अर्थ फक्त पैसे नव्हे. काही लोकांकडे पैशाची समृद्धी आहे, पण चांगल्या नात्यांची समृद्धी नाही आहे. काही लोकांकडे वेळेची समृद्धी नाही आहे. काही लोकांकडे सगळं आहे, पण आयुष्याच्या उदात्त हेतू कशासाठी मी जगतोय, फक्त ते मग वेगवेगळ्या पद्धतीनं नुसतं भोगवादाकडे जातात किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स करणं वगैरे. त्यामुळे समृद्धी ही ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. ही एक महत्त्वाची व्यापक संकल्पना आहे, की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची समृद्धी, आरोग्याची समृद्धी, नात्यांची समृद्धी, पैशांची समृद्धी, चांगल्या जीवनाची समृद्धी, ज्या ज्या जीवनाला आवश्यक गोष्टी आहेत, त्या प्रसिद्धीच्या किंवा समृद्धीच्या त्यामध्ये येतात. तरी समृद्धीची मानसिकता आपण डेव्हलप कशी करू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं, की या निसर्गामध्ये सर्व गोष्टी भरभरून आहेत. आज लाखो कोटी लोक जगात आहेत, तरी पण काही लोकांना एकटं वाटतं. कारण ती लॅक ऑफ समथिंग, काहीतरी उणीव असण्याची भावना आहे. आज कित्येक चांगले लोक आहेत, पण लोकांना असं वाटतं, की काय जगात चांगले लोक उरले नाहीत. कारण तो समृद्धीचा ॲक्सेस, जसं ती पाईपलाईन महत्त्वाची आहे, तशी ती मानसिकतेची पाईपलाईन आवश्यक आहे. मग आपण ही डेव्हलप कशी करू शकतो? आपले थॉट्स बदलून. समृद्धीचे थॉट्स आहे, की मी जिथे जातो तिथे मी समृद्ध होतो. समृद्धीसाठी स्वतः आपण काही सांकेतिक गोष्टी पण आहेत. जसं अबंडन्स ची एक सोपी मुद्रा आहे, जी आपण एरवी पण करू शकतो, की दोन्ही हात पसरून आपण
हात खुले करणं, कारण निसर्गाला हे सांकेतिक गोष्टी पण आवडतात. आणि त्यावेळी म्हणणं की मी सर्व समृद्धीसाठी खुला आहे, आय एम ओपन फॉर ऑल अबंडन्स. आणि थँक यू लाईफ, की हे देवा किंवा तुझे आभार. तर त्या ह्याच्याप्रमाणे काय होतं, आपली मानसिकता बदलत जाते. सो अबंडन्स माइंडसेट खूप महत्त्वाचं आहे. अशा काही ऑर्गनायझेशन्स पण आज जगात उपलब्ध आहेत की जिथे ते कर्मचाऱ्यांचा विकास, त्यांचा सर्वांगीण विकासाची काळजी घेतात. आणि ती कंपनी खूप इवन फायनान्शियली आणि सर्व स्तरावर ग्रो होते, कारण त्यांच्या मनात ही संकुचित नाही की आपल्या कर्मचाऱ्यांना कमी देऊया आणि जास्त राबवून घेऊया. हे कुठेही लागू होते समृद्धीची मानसिकता. त्यामुळं याचा जर आपण दिवस तर आपण आनंदाचा जास्त अनुभव घेऊ शकू. ॲट द सेम टाईम आपल्याकडे समृद्धी सर्व प्रकारची भरभरून येऊ शकते. तर याचा आपण डेव्हलप करूया समृद्धीची मानसिकता. आणि अजून एक प्रभावी तंत्र जे केवळ माणसाला उपलब्ध आहे ते म्हणजे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे डोळ्यासमोर चित्र उभा करणं. जसं असं म्हटलं जातं की ऑल क्रिएशन्स आर बॉर्न ट्वाईस. प्रत्येक निर्मिती दोनदा होते. जसं आपल्याला सोपं उदाहरण आहे नेहमीचं की घर आहे. ज्यावेळी आपल्याला एखादा प्लॉट आपण घेतो किंवा एखादं घर आपल्याला हवं आहे याची आपण इच्छा करतो, तर डायरेक्ट जाऊन काय आपण विटा सिमेंट नेऊन टाकत नाही आणि ते बांधायला चालू करत नाही. आपण पहिल्यांदा आर्किटेक्टला भेटतो, आपल्या मनामध्ये आपल्या काय काय गरजा आहेत ते पहिला मॅपअप करतो आणि त्यानंतर आपण एका योग्य आर्किटेक्ट किंवा डिझायनिंग करणाऱ्या व्यक्तीकडे त्याचे प्लॅन्स वर्कआउट करतो, त्याच्या ब्ल्यूप्रिंटकडे जातो. आणि त्यानंतर ते एकदा फायनल झालं ब्ल्यूप्रिंटवर, तर त्यानंतर आपण जातो ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शनकडं, फिजिकल कन्स्ट्रक्शनकडं. तसंच आपल्या मनामध्ये पहिल्यांदा एखाद्या गोष्टीची निर्मिती होते आणि त्यानंतर वास्तविक निवृत्ती होते, निर्मिती होते. जसं स्वराज्याची संकल्पना जिजामाता आणि शिवाजी महाराज यांच्या मनामध्ये होती आणि ती मग बाहेर प्रकट झाली. कोणतेही जसं अब्दुल कलामांनी 2020 व्हिजन बघितलं, म्हणून मोठे लीडर्सना आपण म्हणतो व्हिजनरी. व्हिजनरी म्हणजे जे अजून अस्तित्वात नाही आहे, पण त्यांच्या मनाच्या शक्तीनं ते व्हिज्युअलाइज करू शकतात, पाहू शकतात, ॲक्च्युली फील करू शकतात की हे खरं आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी पण व्हिज्युअलाइज केलं स्वतंत्र भारत, म्हणून आज आपण त्याचा लाभ घेतोय. तर हे व्हिज्युअलाइजच गोष्टी केल्या नसत्या, सायंटिस्ट पण व्हिज्युअलाइज करतात. असे प्रयोग, असे शोध की ज्याच्यामुळं आणखीन क्वालिटी ऑफ लाईफ सुधारू शकेल आणि त्या गोष्टी प्रकट होत आहेत. आणि या व्हिज्युअलायझेशनचा प्रचंड प्रमाणात उदाहरणं आपण बघू शकतो. आपण 10-15 वर्षापूर्वी कोणी कल्पना पण केली नव्हती की एखादं स्मार्टफोनसारखं उपकरण, ज्यातनं पण 10-15 वर्षापूर्वी कोणाला आपल्याला सांगितलं असतं की ज्यात फोटो पण काढता येईल, व्हिडिओ पण बघता येईल, कॉम्प्युटरचे सगळे फंक्शन्स बऱ्यापैकी त्यात करता येतील, तर आपण कदाचित हसलो असतो. आपल्याला ते एक केवळ कल्पना वाटली असती, पण आज आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक सहज सोपा भाग झालेला आहे. मग या क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनचा आपल्या वैयक्तिक जीवनात फायदा कसा करून घ्यायचा? व्हिज्युअलायझेशनची शक्ती निसर्गानं केवळ माणसाला दिलेली आहे. ही शक्ती द्वारे आपण पॉझिटिव्ह गोष्टी पण तयार करू शकतो आणि निगेटिव्ह पण. पण अर्थातच आपल्याला विधायक गोष्टींसाठी याचा वापर करायचा आहे, कारण निगेटिव्ह गोष्टी या लाँग टर्ममध्ये टिकत नाहीत. सो क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन ही शक्ती आपण कशी वापरू शकतो? याचं नकारात्मक रूप आहे भीती. भीती हे व्हिज्युअलायझेशनचं नकारात्मक रूप आहे. काळजी, स्ट्रेस, भीती, की जे होणार नाही आहे, जे अजून झालेलं नाही आहे आणि झालं तर वाईटच होईल माझ्याबाबत किंवा इतरांबाबत, याचं चित्र डोळ्यासमोर उभं करणं, याला म्हणतात भीती. त्याला फिअर इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि त्याचा फुल फॉर्म काही जण करतात की फॉल्स एव्हिडन्स ॲपिअरिंग रिअल. फॉल्स एव्हिडन्स आहे तो खोटा पुरावा, मनाला खोटा भास होतोय आणि तो आपल्याला आत्ता वास्तविक वाटतोय, पण ते एक इल्युजन आहे, तो एक भ्रम आहे. बऱ्याच ज्या आपल्या भीती आहेत त्या फेस केल्यावर, त्याला सामोरं गेल्यावरच त्या मोडतात. जसं स्विमिंगची भीती आहे, पण स्विमिंग केल्यावरच त्याची भीती मोडू शकते. जसं पब्लिक स्पीकिंग, आम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये बरेच लोक म्हणतात आम्हाला पुढे जाऊन बोलायची भीती वाटते. मला पण ती भीती प्रचंड होती लहानपणी, पण ते केल्यानंच ती मोडली. आणि ती मानसिकतेचा विचार, तो विचार पण शिफ्ट करणं आवश्यक असतं. तर बऱ्याच भीती आपल्या अवास्तविक असतात, पण त्यांना आपण रोज आपण स्वतःला त्याची भीती दाखवत असतो. त्यामुळं क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, की भीती
काळजी, चिंता याला आपण रिप्लेस करतोय पॉझिटिव्ह, सिक्युअर आणि अबंडंट गोष्टीनं, उदात्त आपल्या ध्येयाशी कनेक्शननं. आणि हे करता येणं शक्य आहे. काही लोक म्हणतात, "अरे नाही, मला व्हिज्युअलायझेशन जमत नाही." पण तुम्ही आत्ता जिथे बसलेला आहात, तिथून तुमचं ऑफिस व्हिज्युअलाइज करू शकता का? तिथून तुमचं मित्राचं घर असेल किंवा तुमचं स्वतःच्या घरामधला एखादा बाथरूम असेल, एखादं टेरेस असेल, बाल्कनी असेल, तुमचं बाग असेल, व्हिज्युअलाइज करू शकतो. याचाच अर्थ आपल्याला आपल्या पद्धतीनं व्हिज्युअलाइज करता येतं. कारण व्हिज्युअलाइज करू शकत नाही अशी व्यक्ती नाही आहे. त्याचा पॅटर्न वेगळा असेल, कारण प्रत्येकाची लर्निंग स्टाईल वेगळी असते. तो एक वेगळा विषय आहे. पण व्हिज्युअलाइज आपण प्रत्येकजण करू शकतो. आणि व्हिज्युअलायझेशन ही शक्ती आपल्या भविष्याला समृद्ध करण्यासाठी आपण वापरणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा जसं आपण बघितलं, की माझ्याकडे काय नाही आहे, त्यामुळं मी कसा या स्तरावर जाऊ शकत नाही, असं एक लॉजिकली आपल्याला मनानं सांगितलं जातं, की माझ्याकडे ही साधनसामुग्री नाही आहेत, हा सपोर्ट नाही आहे, असे लोक नाही आहेत, मी स्वतः पण असाच आहे, त्यामुळं माझं जीवन असंच असणार आहे. पण ही तथाकथित सो कॉल्ड रियालिटी आहे. याचा बेस हा आपले लिमिटिंग बिलीफ्स आहेत. पण आपण जर व्हिज्युअलायझेशनची ताकद वापरली, जे अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशनचा तसा संबंध आहे, की व्हिज्युअलायझेशनवर बरंच रिसर्च झाला आहे. क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन हे शक्ती ग्वाइन यांचं ऑथॉरिटी बुक आहे, की ज्यामध्ये त्या व्हिज्युअलाइज करणं याची शक्ती सांगतात आणि हे सुप्त मनाशी संबंधित आहे. तर ज्यावेळी आपण व्हिज्युअलाइज करतो, आणि हे फक्त बोलण्यासाठी नाही, आज स्पोर्ट्स सायकॉलॉजीमध्ये म्हणजे स्पोर्ट्समधल्या लोकांना, पॉलिटिकल लोकांना, मूव्हीजमधल्या लोकांना, यशस्वी बिझनेसमन हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक कळत नकळत वापरत असतात. कारण जे सगळे हे सक्सेसफुल लोक आहेत, त्यांनी कुठेतरी आधी त्यांच्या जीवनात व्हिज्युअलाइज केलेलं. गोल सेटिंगमध्ये पण रिसर्चमध्ये आढळलं आहे, की 3% आणि जवळजवळ 17 ते 19% ही अशी जी कॅटेगरी आहे, ते लोक आहेत, ते पहिल्यापासून त्यांचं ध्येय व्हिज्युअलाइज करतात. उरलेले त्या ध्येयाचा फक्त रुटीनमधला एक हिस्सा बनून रुटीनमध्ये काम करत राहतात. कारण त्यांचं उदात्त ध्येय नसतं. त्यांचं एक लिमिटिंग ध्येय असतं, की ठीक आहे बाबा, आपलं पोटापाण्याचं बरं चाललं पाहिजे, आणि तेच होतं. गोल सेटिंग हा एक परत वेगळा विषय आहे. पण गोल सेटिंगमध्ये पण ध्येय आपलं व्हिजन असणं आवश्यक आहे. आणि हे व्हिजनला मदत काय करतं? क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन. मग हे करायचं कसं? याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यासाठी आणि एक तुम्हाला आश्चर्याची आणि वेगळी गोष्ट मला सांगायला आवडेल, की व्हिज्युअलायझेशनसाठी रिलॅक्स माइंडसेट आवश्यक आहे. म्हणून आपण प्रत्येक सेशनमध्ये बऱ्याचदा मेडिटेशन किंवा रिलॅक्सेशन रेकमेंड केलेलं आहे. कारण बिझी राहत असताना आपण नक्कीच आहे, की ध्येयानं प्रेरित बिझी राहणं चांगलं आहे. पण नुसतंच कृतिशील आणि गतिशील असलो, पण कुठे चाललोय माहीत नसेल, तर त्या स्पीड विदाऊट डिरेक्शन, की दिशाशिवाय जो स्पीड आहे, तो कधी-कधी घातक पण ठरू शकतो. त्यामुळे योग्य दिशेनं जाण्यासाठी व्हिज्युअलायझेशनची शक्ती खूप महत्त्वाची आहे. आणि व्हिज्युअलायझेशन हे रिलॅक्स माइंडसेटमध्ये जास्त प्रभावी होतं. का? कारण सुप्त मनाला आपण एक रिसेप्टिव्ह बनवतोय. आपण त्या शरीराच्या आणि मनाच्या एका स्टेटला जातो, की जिथे आपल्या विचार आपल्या मनात रुजू शकतात. त्यामुळे आपण बघतो, की इव्हन आपल्या भारतीय संस्कृतीत पण योगनिद्रा आहे. तिथं त्यामध्ये ध्यान आणि या सगळ्या गोष्टी आहेत, त्या रिलॅक्स होणं, थोडं आत जाणं, कारण हा आतला प्रवास आहे, जो ज्याचे रिझल्ट बाहेर दिसणार आहेत. पण त्यासाठी थोडं रिलॅक्स होणं गरजेचं आहे. मग कसं करावं व्हिज्युअलायझेशन? 2-3 आपण थोडक्यात बघूया गोष्टी. एक आहे, की जे आपण बॉडी माइंड रिलॅक्सेशन म्युझिक, जो पहिल्या दिवसाचा ट्रॅक आहे, तो ऐकू शकतो. आणि त्यानंतर त्याच स्थितीमध्ये आपण आपल्या वेगवेगळ्या जीवनाच्या स्तरामध्ये व्हिज्युअलाइज करू शकतो, की माझं आता आरोग्य समृद्ध आणि उत्तम होत आहे, त्याचं व्हिज्युअलायझेशन. कित्येक लोकांनी आजाराची प्रतिकारशक्ती व्हिज्युअलायझेशननं आजार कमी केलेले आहेत. अर्थात आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट आणि सपोर्ट घेतला पाहिजे. ही काय डायरेक्ट थेरपी म्हणून आपण रेकमेंड करत नाही आहे. पण एक सपोर्टिव्ह नक्कीच आहे. रिसर्चमध्ये पण हे सांगतात डॉक्टर, की ज्यांचा विल टू लिव्ह जास्त आहे, ज्यांना जगण्याची इच्छा तीव्र आहे, ते वृद्ध लोक पण, त्यांना बऱ्याच टिपिकल वृद्ध लोकांचे आजार होत नाहीत. कारण त्यांचा विलिंगनेस स्ट्रॉंग आहे. त्यांचा माइंड पॉवर त्यांनी तीच वापरलेली आहे. तर ही व्हिज्युअलायझेशनची शक्ती विद्यार्थ्यांना अभ्यासात येऊ शकते. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये नात्यासाठी वापरू शकतो, आरोग्यासाठी वापरू शकतो. तर एक आहे रिलॅक्स होणं, त्यासाठी तुम्ही तो ट्रॅक ऐकू शकता. त्यानंतर डोळ्यासमोर विथ फीलिंग ॲज इफ इट इज रिअल, ते रिअल आहे
ते जणू घडत आहे असा अनुभव करत आपण ते फील करणं. कारण आपल्याला पाची जी ज्ञानेंद्रिय आहेत आणि तशीच कर्मेंद्रिय आहेत, याद्वारे आपण ते फील करणं, आपल्या प्रत्येक पेशीमध्ये ते जणू काही ती रियालिटी आहे असं फील करत राहणं आणि त्या याच्यामध्ये गोष्टी व्हिज्युअलाइज करणं. मग ती आपली आर्थिक समृद्धी होत आहे, काही नाती सुधारत आहे किंवा नात्यांची क्वालिटी सुधारत आहेत, आरोग्य सुधारत आहे किंवा माझ्या जीवनामधले अडथळे दूर होऊन मी अपॉर्च्युनिटीकडे फोकस होत आहे आणि या गोष्टीद्वारे आपण व्हिज्युअलायझेशनची शक्ती वापरू शकतो. सो व्हिज्युअलाइज करूया आपण. भीतीचं व्हिज्युअलाइज करण्यापेक्षा आपण सकारात्मक रीतीनं व्हिज्युअलाइज करणं आवश्यक आहे. सो आजचं ग्रोथ वर्क पुन्हा एकदा आपल्या समृद्ध जीवनाचं तुम्हाला एका कागदावर आणि जर स्केच पेन किंवा रंगीत काही क्रेयॉन्स जे काही असेल त्यानं तुम्हाला तुमचं समृद्ध चित्र काय आहे जीवनाचं ते काढायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आहात, तुमचे स्वप्न आहेत, जे काही तुम्हाला वाटतं वैयक्तिक आहे हे, तर ते तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. कृतज्ञतेबाबतचा होमवर्क आहे की जी कृतज्ञतेची यादी तयार करायची आहे की आज मी कोणत्या गोष्टींसाठी आयुष्यात कृतज्ञ आहे आणि रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर विशेष करून रात्री झोपताना आज कोणत्या 3 गोष्टींबाबत मी कृतज्ञ आहे आणि सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात की आज मी हा दिवस अनुभवू शकतो यासाठी कृतज्ञ आहे. आज माझ्या घरामध्ये पण काही गोष्टी चांगल्या आहेत, आजूबाजूला चांगल्या आहेत, शरीराच्या चांगल्या आहेत, त्याबद्दलची कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो. समृद्धीच्या मानसिकतेची मुद्रा आपण बघितलं की दोन्ही हात वर करून निसर्गाकडे, जर तुम्ही गच्चीवर ओपन स्कायमध्ये किंवा बाल्कनीत किंवा जिथे आहात एखादी खिडकी उघडून जरी केलं की त्या याच्यामध्ये डोळे मिटून दोन्ही हात आकाशाकडे तळहात खुले करून म्हणणं की मी सर्व समृद्धीसाठी खुला आहे. आय एम ओपन फॉर ऑल अबंडन्स आणि ते फील करणं आणि थँक्यू लाईफ किंवा थँक्यू युनिवर्स असं म्हणणं आणि अबंडन्सचं व्हिज्युअलाइज करणं की जसं समुद्रातून ती पाईप आपल्याकडे येत आहे तसं आपल्या निसर्गातली समृद्धी माझ्याकडं येत आहे. अर्थात ही प्रक्रिया आहे, बिलावल्याप्रमाणे आहे, त्याचा त्याच्या योग्य वेळी ते आपल्याला मिळत राहील. पण नुसतंच व्हिज्युअलायझेशन करून होणार नाही. ॲक्शन अँड अलाविंग त्याला म्हटलं जातं की ॲक्शन पण त्याचबरोबर प्रॅक्टिकल ॲक्शन घेणं. तर मग ते व्हिज्युअलायझेशनचा नुसतंच जसं कागदाचा नकाशा म्हणजे घर नव्हे, पण त्याच्याशिवाय घर बांधता येत नाही, पण तो नकाशा असला पाहिजे. त्याचप्रमाणे व्हिज्युअलायझेशन हा एक स्ट्रॉंग ब्ल्यू प्रिंट आहे, पण ॲक्शन म्हणजे ते फिजिकली तयार करणं आहे. तर दोन्ही अलाइंड पाहिजे. सो थँक्यू सो मच. आजचा दिवस खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हे ग्रोथ वर्क तुम्ही निश्चित पूर्ण कराल आणि तुम्हाला सर्वांना समृद्ध जीवनाच्या भरभरून शुभेच्छा. थँक्यू सो मच.